जाऊ द्या आम्हाला काम बघून द्या, काम करून द्यायचे नाही तर. हा आलेत गिरायक, येतो रानातून जरा मी जाऊन. काय हा तर काय विषय, तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आता मी चाललोय रानात. तर तर आपल्या डिगारे असेच राहिलेत. काय सांगावं लय काम आहे, म्हणजे हिडू काढायच्या अगोदरच वर रानात चाललोय लिंब आणायला. ही डिगारे मागं पाहिले ना तर सर्वजण म्हणत असतील हे काऊन पांघरून नाही घेतले. आता काय सांगावा, ते आता पाऊस बी येत होता मध्ये, ते राहिलं ट्रॅक्टरवाला. पुन्हा ट्रॅक्टरवाल्याचे पेरणीच्या राहणार, ट्रॅक्टर उभाच म्हणजे पेरणी बिरणी करीत असतील, ते बी नाही आले. आणि जो ज्यांनी लेवल केली ती पाहिली त्याला तर पैसे दिले 2000 रुपये, ते यायना फोन उचली ना. नेमकं काय झालं, चला आता त्याचा विषय कट करावं लागेल, दुसरं बघावं लागेल कुणाच तरी. आणि विषय असा, 2000 रुपये दिले ते माघार घ्यावं लागते ना. आता ते ॲडव्हान्स देऊन ठेवले, डिझेलला टाकले ते बी नाही अजून, ते घ्यायचे. बरं जायला सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही, फोन तर उचली ना, ती एक अवघडच झालंय. आणि दुसरा ट्रॅक्टर लावून करून घेतो. आता आलो लिंब न्यायला, तर एक जण लिंब द्यायचे 1.5 किलो 2 किलो 2 किलो पाहिजेत मला, बघू 1.5-2 किलो. तर किराणा दुकान पण उघडायचं आहे. आत्ता वाजल्या संध्याकाळच्या जवळपास 6 वाजत आल्यात. 6 वाजता किराणा दुकान उघडायची, 4ला 5लाच उघडायला पाहिजे होतं, पण आता पर्याय नाही. तर आलोय लिंब अगोदर द्यायचे एक जणाला. त्यांनी सांगितले होते दुपारीच, पण दुपारी मी आष्टीत होतो दुकानात दुसऱ्या आपल्या. आणि ह्या दुकानात आत्ताच आलोय घरी, आणि आता दुकान पण उघडायचं. त्याच्या अगोदर काय आपले हे लिंबुनीचे थोडे लिंब गोळा करतो आणि टपकन घरी जातो. आणि काय एवढं बी धावपळ चालली जीवनामध्ये की हे लय अवघड आहे. तर वर आबाळ पण आलंय, पाऊस येतो का काय कळाना आज. आणि उद्याच्याला काय उद्या दीपाली पण म्हणते मी येते इकडं. तर आता तिला म्हणलं होतं नको नको, पण ती म्हणली चला येते आखाड लागायच्या अगोदर, काहीतरी आखाड महिना आपल्याला काय कळत नाही पण म्हणली. तर बघू उद्या येत असेल तर तिला पण आणायचंय. तर ये बाबा म्हणलं तर काय, पण माझंच इथं मला सुधारणा सध्याला, दोन्ही दुकानं माझं काम आणि त्याच्यात दीपाली यायला लागली म्हणलं तर अवघडच आहे. तर चला टपकन अगोदर लिंब गोळा करून घेऊ आपण थोडे, आणि थोडे तुडू नाही तर. किती आबाळ आले आज, काय पाऊस येतो का काय असं वाटायला लागले. तिकडे आपल्याला जायचं, ही आपली लिंबुनी. तर हिरवी गार लिंबुनी, त्याच्यात लिंब पडले ते गोळा करून देऊ म्हणलं लागते. तर एकच लिंबू पडले ह्याच्यात पिकलेलं एवढं, आणि बाकी लिंब आहेत पण कच्चे आणि हिरवे दिसतात. चला हे काय एक लिंबुनी झाली, ह्या लिंबाचे बघू अजून कुठं आहेत का बघू. लिंबाला नाही हिरवे कसे का व्हायना, भरपूर पडलेत पावसाने, बऱ्याच दिवस झाले. तर चला सगळीकडचीच माती बी राहिली, ते लिंबुनीत घुसायचं अवघडच काम, लय काटे मोडतात. तरी उन्हाळ्यात बघा मी फांट्या काढताना तुम्हाला दाखवलं होतं, ते लिंबू तिकडे एके त्या पलीकडे एके. आता पलीकडूनच जावं लागेल. तर इथं आहे का कुठं, वर बी आहेत का नाही काय दिसना, हिरवं गार झाले झाड. माती लिंबुनीत बी टाकून ठुली पण पांघरलेली नाही. दीपाली म्हणे तुमच्याच एक काम होत नाही, पण काय करावा, बाकीच्या कामाने काय सुधारणा वेळच भेटत नाही रानात यायला. आता भरपूर दिवस झाले मी रानातले म्हणजे हेडीव बनिलच नाही. तिथं एक इथं एक रानात तुम्हाला मी माहीत असेल की ही. तर हा, तर तुम्हाला म्हणण्याचा उद्देश असा की भरपूर दिवस झाले की मी रानातले हिडीव आता एवढ्यात काय बनेल नाहीत. जशी लेवल वगैरे केली, थोडी पेरणी झाली, त्यानंतर रानात यायला वेळच नाही. उन्हाळ्यात बघा कितीतरी वेळेस मी ह्या लिंबुनीला पाणी द्यायला त्याला हिडीव बनवले, कितीतरी वेळेस आला असून की ह्या लिंबुनीला पाणी दिलं, बोर घेतला, पाणी वगैरे आम्ही देत होतो. पण पाऊस जसा पडलाय आणि दीपाली जशी माहेरी गेली तसं टाईम माझ्याकडे फार कमी, म्हणजे रानात यायला टाईमच नाही, आणि दोन्ही दुकानातून वेळ बी भेटत नाही. तर चला इथं पण लिंब पडले ते गोळा करून घेतो, तिकडं बी आहेत. चला ह्या लिंबणीचे पण भरपूर लिंब आहेत पडलेली, 1 2 पटा 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 3 आणि 4. चला लिंब तोडता तोडता लिंबुनीची पाणी पण करता येते की बाबा कसे लिंब इथं कसे झाड आहेत. चला बघतोय बी तुडितोय बी. तर हे आपले लिंबाचे झाडाचे लाईन आहे. तर बघतो लिंब किती घेत. चला तर ह्या लिंबुनीला लय लिंब होते, पण इतकं हिरवा पाला फुटलाय ना, लिंब बी दिसताना की झाकलीत कुठं नेमकं. आणि खाली घुसायचं म्हणलं ना तर घुसायला बी जागा नाही ठेवली. आता कसं जायचं, लय हाल झाली, लय वैताग झालाय. तर इकडं पेरलंय. तर हे काय आम्ही विराजनीनं आम्ही फेकलं होतं मूग, ती उगलाय बरं का मूग बीक, पण तूरच नाही उगली अशी दिसायला लागली. तर तूर
तूर उगली नाही जास्त, काय पिकत दिसा ना उगलेलं जास्त. तूर बीर लय अवघड झाले यंदा. पेरून काय उगलं नाही. काय गोठला होता काय की पेरण्यात, डबल पेरावं लागतं का काय लक्षात याय ना. बघू आता काय होतंय. इकडं लिंबूने आपले झाड इथं, तिकडं जांभळ आणि तिकडं पण लिंबूने आहेत आपल्या. बघतो लिंबाला लिंब आहेत का नाहीत. ही माती बघा इथं टाकून ठेवली, ही पण पांघरायची. माती एकदम मस्त आहे, काळी खाप सुंदर अशी माती. पण काय आहे आता थोडंसं लेवल केली म्हणजे. बघा इकडं तसंच राहिले. तिकडे पाऊस आलता तर खेपा बी राहिल्या टाकायच्या तशाच. इथं लिंबाचा सडा. तर चला लिंब तोडलेत. एखादा किलो झाले असतील, 1-1.5 किलो तर झाले असतील असं वाटतंय वाजवून. तर चला बघू. काय लय काटे आहेत, मी काहीच घेऊन नाही आलो. ह्या लिंबूनीला एवढे काटे आहेत मरणा मातीची. एक तर लिंबत दिसणार खाली पडले तेवढे गोळा केले. वर आहेत पण डावचाचे कशाला, ना काठी आणली ना गज आणला आणि आलोय तसेच लिंब तोडायला. काय सांगावं आता. चला आलेत वय, बरोबर आलो. चला आता चाललोय घरी. दुकानात गिरायक आलेत, तिकून आवाज यायला लागले. भरपूर गिरायक आले, पटकन जातो. चला तिकडे गिरायक हाका मारायला लागलेत. पुरं आलेत ते हाका मारतात आणि आपलं तर चालू आहे रानात. पळा पटकन पळा. चला चला. लय जण आले दुकानाला. किती जण आलेत, बरेच जण आलेत ना दुकानाला. चल पटकन, चल 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 चल. चला पटकन. बोलायला आलाय काय ना तुझं दाद्या? काय तुला काय म्हणतात? अरे अरे हा अरे आलाय बोलायला मला. अरे